रोज सकाळी प्रत्येकाकडे धावपळ असते, ऑफिसचा डब्बा, मुलांचा टिफिन आणि त्याच्यावर सकाळी नाश्ता सुद्धा बनवावा लागतो, कारण रिकामा पोटी तर घरात आपण बाहेर पडू शकत नाहीये. तर त्याकरिता मंडळी आज आपण 10 मिनिटात झटपट मिनी इडलीच बनवणार आहोत आणि त्यासोबत तुम्हाला सांबर किंवा चटणी सुद्धा सर्व करायला नको. तर चला मंडळी रेसिपीला सुरुवात करूया. तर सर्वात आधी आपल्याला 1 कप बारीक रवा घ्यायचा आहे आणि बारीक नसेल, जाड असेल तरीही चालेल, कारण या रव्यामध्ये आता आपण घालणार आहोत 1 कप दही. तर दही खूप जास्त आंबट घ्यायची नाहीये. आता रवा आणि दही आपण एकत्र ब्लेंड करून घेणार आहोत, म्हणजे फाईन पेस्ट करून घेणार आहोत. हवा असेल तर तुम्ही पाणी घालू शकता, कारण हा घट्ट पेस्ट होणार आहे. आता ही जी पेस्ट आहे ती आपण एका वाडग्यामध्ये ट्रान्सफर करून घेऊया. हे बघा, याच्यामध्ये रवा छान असा पिठूळ झालेला आहे. आता आपण याच्यामध्ये साधारण अर्धा ग्लासभर पाणी घातलेलं आहे. पाणी घातल्यानंतर मिक्स करून घ्या आणि या प्रकारे फ्लोईंग बॅटर तयार करा. आता याच्यामध्ये आवडत्या भाज्या घाला. मी गाजर, मटर, ढोबळी मिरची, 1 बारीक चिरलेली हिरवी मिरची, थोडंसं कढीपत्ता आणि कोथिंबीर घातलेली आहे. त्याचसोबत चवीपुरतं मीठ. आता ही सर्व आपण मिक्स करून घेऊया. आता या बॅटरला आपल्याला 10 ते 15 मिनिटं रेस्ट करत ठेवायचे, म्हणजे झाकण देऊन ठेवायचं, म्हणजे रवा थोडंसं जास्तीचं फुलेल आणि बॅटर थोडंसं घट्ट होईल. सकाळी उठल्या उठल्या आपण आधी बॅटर तयार करून घ्यायचं, म्हणजे बाकीचे जे काम आहे ते आटपून होईपर्यंत बॅटर सुद्धा छान तयार होईल, म्हणजे रवा छान फुलेल. आता याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे अर्धा चमचा खायचा सोडा किंवा तुम्ही इनो घालू शकता. इनो घातल्याने बॅटर इन्स्टंट फुलतो, म्हणजे रात्रभर जे आपण फॉर्मेंट करायला ठेवतो ते करायची गरज नाहीये, पटकन होऊन जातो. आणि फक्त अर्धा चमचा आपण घातलेला आहे. आता इनो घातल्यानंतर पटकन आपल्याला ह्या जे इडल्या आहेत ते वाफून घ्यावे लागतील, कारण एकदा काय सोडा किंवा इनो घातला की जास्ती वेळ बॅटर ठेवायचं नसतं. तर इथे बघा, संपूर्ण भाज्या वगैरे आहे त्याच्यामध्ये घातलेल्या, मुलांसाठी एकदम पौष्टिक आहे आणि मिनी इडलीच असल्यामुळे ते सुद्धा एकदम आवडीने खातील. तर या प्रकारे सर्व भांड्यामध्ये तुम्ही बॅटर घाला. आता इथे मी मिनी इडलीच बनवतेय, तुम्हाला हवं असेल तुम्ही मोठ्या इडलीच्या भांड्यामध्ये सुद्धा घालू शकता. पाणी इथे मी बॉईल करायला ठेवलं होतं, फक्त याच्यामध्ये घालून लो ते मीडियम फ्लेमवर 10 मिनिटं ठेवायचं आहे, फक्त 10 मिनिटं, कारण मिनी इडलीच आहेत आणि पटकन होतात. तर इथे बघा, मिनी इडली तयार आहे. मस्त असे व्हेजिटेबल्स इडली झालेले आहेत मंडळी. तुम्ही अशीच खाऊ शकता ॲज अ मिनी बाईट इडली. साऊथ इंडियन नाश्त्यासोबत म्हणजे इडली, वडा, डोसा, त्यासोबत नेहमी चटणी आणि सांबार सर्व केलं जातं, पण या इडल्यांना आपण फोडणी देणार आहोत आणि त्यामुळे याच्यासोबत दुसरं काहीही सर्व करायला नको. फोडणीसाठी इथे पॅनमध्ये मी तूप घेते, म्हणजे 2 ते 3 चमचे तूप घाला. त्याच्यामध्ये अर्धा ते 1 चमचा मोहरी, थोडंसं जिरं, थोडीशी मेथी आणि कढीपत्ता, बस एवढंच घालायचं आहे. आणि याच्यामध्ये घालायची आहे आता आपल्याला पोळी. डाळी आणि थोडेसे मसाले घालून ही पोळी बनवली जाते. पोळी कशी बनवायची त्याची रेसिपी सिम्पली स्वादिष्टमध्ये ऑलरेडी दिलेली आहे, नक्कीच चेक करा. कुठलीही रेसिपी जर हवी असेल तुम्हाला यूट्यूबवर, तर त्या रेसिपीचं नाव यूट्यूबवर टाईप करा आणि पुढे लिहा सिम्पली स्वादिष्ट, तुम्हाला ती रेसिपी मिळेल. आता याच्यामध्ये इडल्या घालून फक्त हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्हाला हवी तेवढी पोळी घालू शकता, हवं तेवढं तुम्ही याच्यामध्ये तूप घालू शकता आणि गरमागरम सर्व करा. फक्त असे मिनी बाईट्स घ्यायचे आहेत, त्याच्यासोबत दुसरं काहीही सर्व करायला नको. तर मंडळी, आय होप तुम्हाला हा इन्स्टंट नाश्ता म्हणजे झटपट नाश्ता आवडला असेल, तर तुम्ही सुद्धा बनवा, स्वतःही खा आणि सर्वांना खायला द्या. आणि आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला बाकी विसरू नका आणि पाहत राहा सिम्पली स्वादिष्ट. आजचा व्हिडिओ वेळ काढून पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन, बाय बाय.